नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण पोहे आणि रवा यापासून कमी तेलाचा आणि चवीला भन्नाट असा नाश्ता बनवणार आहोत. तर यासाठी इथे 1 कप मी पोहे घेतलेत. जाड किंवा पातळ कोणतेही पोहे तुम्ही घेऊ शकता. इथे मी कपाने हे पोहे मोजून घेतले. तुम्ही सगळं साहित्य वाटीने मोजून घेऊ शकता. आता हे पोहे पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि अशा एका चाळणीमध्ये मी हे निथळत ठेवलेत, म्हणजे याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल आणि पोहे सॉफ्टसुद्धा होतील आणि पूर्ण ड्राय होतील. तर हे पोहे आता मी बाउलमध्ये एका काढून घेतलेत. आता त्याच कपाने इथे मी अर्धा कप दही घेतलं आहे. थोडंसं आंबट दही इथे घ्यायचं आहे. आता पोहे आणि दही हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे. सगळे पोहे कुस्करून घ्यायचेत हाताने. तर असं हे सगळं मी एकजीव करून घेतलं. आता यामध्ये पाव कप रवा घालायचा आहे. तर रव्यामुळे पोह्यांना बाइंडिंगसुद्धा येईल आणि याच्यामधलं जे पाणी असेल एक्स्ट्रा ते रवा शोषून घेईल. आता ह्याचा गोळा असा आपल्याला मळून घ्यायचा आहे. तर पहा, हे मी मळून घेतलं आणि अगदी याचा असा गोळा तयार झाला आहे. आता हे आपल्याला झाकून 10 ते 15 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे. तर साधारण आता 15 मिनटं झालेत. आपण पाहूया. तर हे पीठ आता अगदी परफेक्ट झालं आहे, आधीपेक्षा घट्ट झालं आहे. मस्त बाइंडिंगसुद्धा आले याला. आता यामध्ये पुढचं साहित्य घालूया. तर इथे आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. यानंतर कढीपत्ता असा मी अगदी पातळ असा चिरून घेतला आहे, तो घालायचा आहे. यानंतर इथे मी सुकी लाल मिरची अशी पातळ कापून घेतले. चिली फ्लेक्स घातले याऐवजी तरी चालेल, किंवा जर चिली फ्लेक्स तर नसतील तर काहीही नाही घातलं तरी चालेल. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाले. आता याचे असे छोटे छोटे आपल्याला वडे तयार करून घ्यायचे. छोट्या आकाराचे बनवायचे. तर असा गोल आकार द्यायचा आणि आपण जसे मेदू वडे बनवतो तसं याला मध्ये असा होल करून घ्यायचा. आकाराने अगदी छोटे बनवायचे. एका बाईटमध्ये आपण हे खाऊ शकतो एवढे आकाराचे बनवायचे. तर असे इथे सगळे वडे आपण तयार करून घेऊया. तर इथे पाहू शकता वडे मी सगळे तयार करून घेतलेत. इथे मी मध्यम आकाराचे बनवलेत. यापेक्षा सुद्धा छोट्या आकाराचे तुम्ही बनवून घेऊ शकता. आता हे वडे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. तर इथे मी एक चाळण घेतले. तर ही चाळण आता आपण तेलाने अशी ग्रीस करून घेऊया, म्हणजे वडे आपले चिकटणार नाहीत चाळणीला. आता यामध्ये असे वडे सगळे लावून घेऊया. सगळे वडे मी असे चाळणीमध्ये काढून घेतलेत. आता इथे मी आधीच पाणी गरम करत ठेवलं होतं कढईमध्ये, त्यामध्ये ही चाळण ठेवायची आहे. तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा हे वडे वाफवून घेऊ शकता. आता यावरती झाकण ठेवायचं आणि साधारण 10 ते 12 मिनटं हे वडे वाफवून घ्यायचे. 12 मिनटामध्ये हे वडे अगदी व्यवस्थित वाफवले जातात. तर साधारण 10 ते 12 मिनटं झालेत. आपण पाहूया. गॅस मी बंद केला आहे. आता हे वडे थंड करून घ्यायचे आहेत. हे वडे थंड झाल्यानंतर आपण यांना फोडणी देणार आहोत. तर यासाठी ते गॅसवरती मी पॅन गरम करत ठेवला आहे आणि त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घातलं आहे. तुम्ही हे वडे फोडणी न देता असेच चटणीबरोबर खाऊ शकता. खूप मस्त लागतात. तुम्हाला जर तेल नको असेल तर तुम्ही असेच चटणीबरोबर सर्व करा. इथे मी फोडणी देते. फोडणीमुळे हे आणखी खमंग लागतात. तर आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी मस्त तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. यानंतर थोडासा कढीपत्ता घालायचा आहे आणि आता इथे मी बारीक चिरलेली हिरवी मिरची घालते आहे. हे सगळं तेलावरती परतून घ्यायचं आहे. मिरचीचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घेऊया 2 ते 3 मिनटं.
आता यामध्ये हे वडे घालायचे आहेत. तर खूपच कमी तेलामध्ये ही रेसिपी होते. तर फक्त फोडणीसाठी आपण जे तेल वापरलं 1 चमचा तेवढंच तेल यामध्ये वापरलं आहे मी. आणि तुम्ही तेही न वापरता वाफवल्यानंतर वडे सर्व केले तर अगदी विदाऊट ऑइल तुम्ही हे रेसिपी तयार करू शकता. तर असे हे उलटून घेते मी. तर यामध्ये वापरलेलं सगळं साहित्य आपल्या घरी उपलब्ध असतं, असंच साहित्य सगळं होतं. त्यामुळे तुम्ही हे वडे कधीही झटपट तयार करू शकता. हे वडे सांबारबरोबर चटणीबरोबर अगदी मस्त लागतात. तर अगदी झटपट होणारी ही एक नाश्त्याची रेसिपी आहे. तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा हे वडे देऊ शकता चटणीबरोबर. अगदी हेल्दी अशी रेसिपी आहे. यामध्ये इनो सोडासुद्धा आपण वापरलेला नाही आहे. आणि जी फोडणी घातली त्यामुळे तर अगदी मस्त लागतात हे वडे. तर तुम्ही हे सांबारबरोबर, कांदा टोमॅटोच्या लाल चटणीबरोबर किंवा खोबऱ्याच्या हिरव्या चटणीबरोबर सुद्धा सर्व करू शकता. तर ज्यांना तळलेला नाश्ता नको आहे ते असे हे वाफवलेले वडे बनवू शकतात. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.